हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय राम
रूप पाहताय लोचनी रूप पाहताय
वाटा खरा खोटा निवारा
Yeah.
तुमच्या अतिउत्साहामुळे मला कीर्तन करण्याची लहर आली नाही तर मी कीर्तन करण्याच्या लायकीचा नाही. उजळवया आलो वाटा, उजळवया आलो वाटा, खरा खोटा निवाड. बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. तरी म्हणे नाही शंका बळे एका स्वामीच्या, तरी म्हणे नाही शंका बळे एका स्वामीच्या. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. तुका म्हणे नाही आम्हा पुढे का मग बाळ, तुका म्हणे नये आम्हा पुढे का मग बाळ. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. प्राप्त प्रसंगी चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा मूर्ती प्राण प्रतिष्ठा भक्ती सोहळ्यामध्ये आजच्या कीर्तन रूपी सेवेचं काम माझ्याकडं गावकऱ्यांनी सोपवले. इतकं पुरे झालं बोल, इतकं पुरे झालं. यांनी बोलिलं त्याचं नाव घ्या, टाळ्या वाजा, ते उराव घ्या, नाचत बसा. मी सांगायला आलं, कीर्तन सांगायला आलं. कीर्तनाचे दोष बंद करा म्हणजे तुम्हाला उद्धार होईल. कीर्तनाचे दोष जोपर्यंत तुम्ही निवारण करत नाही तोपर्यंत मरेपर्यंत सत्य करा. दिवस स्वप्नात येणार नाही. विठाला विठाला. आणि म्हणून अल्पसा परिहार यासाठी या निमित्ताने असा आहे, या अभंगाचा विषय आहे खरं काय खोटं काय. याचा निवडा जगद्गुरु तुकोबा या अभंगात करतात. विठाला पांडुरंगा करू
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुभव लागलो पावर झालो चराचरी मस्तके चरणावरी वार करी संताच्या उजळावया लो वाटा खरा खोटा निवाडा अल्पसा पर्याय तो याच्यासाठी तर मला किती वेळ उभा राहता येते माझी गॅरंटी पहिलंच कीर्तन आहे तिसरी अटॅक आल्यानंतर पडून होतो 2 महिने आज सुरुवात करतोय तुमच्या पोखरीमध्ये गुरुदेव भगवान नावाची कृपा असेल तर 2 तास कीर्तन होईल नाही तर 15 मिनिटात जय विठ्ठल होईल गॅरंटी नाही म्हणून परिहार देण्यासाठी उभा राहिलोय उपस्थित झालो आहे संतांची कृपा महाराज डॉक्टरने सांगितले तुमचं हृदय कमकुवत झालंय बोलणं बंद करा हटकून बोलायचं आणि येतच जायचं काय मिळणार आहे इथं जर मिळालं तर आमची समाधी सिद्धेश्वर आला विठाला त्या माऊलीच्या कृपाशीर्वादाने सप्तासुर आहे ते आहेत गुरुवर्य वामन भाऊ महाराज वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा नवे नवे ज्ञान भक्तीचा जिव्हाळा असे असणारे भाऊ लोकांना बऱ्याच लोकांना कळलेच नाही चमत्कार होत्यात म्हणून भाऊला मानणारी माणसं आहेत बरेच माणसं मी पाहिली भाऊला डोक्याची भाऊ चमत्कार करत होते म्हणून भाऊला म्हणते संत म्हणून भाऊला मानत नाही बाबाने जर ज्ञानेश्वरी पाण्यावर वाचली नसती तर मला वाटत नाही कोणी ते दर्शनला गेलं असतं चमत्कार मानणाऱ्या माणसाला मी ताकीद करतो हे लक्षण संताचं नाही हे लक्षण संताचं नाही विठाला विठाला मी ज्या दिवशी दिननाथ मंगेशकर पुणे हॉस्पिटलमध्ये बाहेर पडताना फोन आला भाऊसाहेब कोटेंचा माझे मित्र जीवाचे त्यांनी सांगितलं पोखरीची तारीख घेता का 15 किंवा 16 म्हणलं तुम्ही ठरवा म्हणजे 16 घेऊन टाका घेऊन टाकली त्या दिवशी ठरलं मी कीर्तनापर्यंत मारणार नाही विठाला विठाला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने पुन्हा जीवनदान प्राप्त झाले उर्वरित आयुष्य त्याच्याच चिंतनात घालायचं दुसरं काही करायचं नाही म्हणून उपस्थित आहे विठाला विठाला आता कीर्तन करण्याची स्थिती माझी 85 वर्ष वय राहिलेली नाही पण जे आम्ही ऐकलं जे बाबा भाऊंचं ऐकलं बाबा भाऊंच्या गुरुबंधूचं ऐकलं ते तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही यावं कारण अलीकडे कीर्तन करायचं तमाशगिरीत फरकच कळत नाही तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे तुम्ही सप्ताह उद्धार होण्यासाठी करतात का करमणुकीसाठी करतात इमानदारी मी तुम्हाला भाऊची शपथ आहे
कशासाठी करतात? मोठ्याने बोला. करमणुकीसाठी नाही ना. जे कोणी कीर्तनात करमणुकीचं कीर्तन करतील त्यांनी जय विठ्ठल म्हणायचं, त्याचं कीर्तन बंद पाडायचं. शपथ तुम्हाला भाऊची, असले कीर्तन जर ऐकत बसला तर गावामध्ये राजकारण होईल, गावात दुया होत्या, गावात पार्ट्या होत्या, कधी चूक लागू देणार नाही. कीर्तन करायला बजावून सांगितलं, कुणाचंही वर्णन न करता अभंगात काय सांगितलं एवढंच बोल, बाकी बोलू नको. विठाला माझं प्रमाण आहे का हे संतांचं प्रमाण आहे महाराजा. आपण काय करतो आता, आमच्या जावाईने माझं करतो ठेवलं जावायचं वर्णन, जावायच्या बायकोने चाय केलं त्याचं वर्णन, जावायच्या बायकोने माझी पाच पूजा केली तर तुकतात कोंड्या हो हे सांगा. बापाने कधी कीर्तन केलं याद राखा, तुम्हाला माझी शपथ आहे. असल्या कीर्तनाने भंगार पारायण बंदाला वारकरी संप्रदायात फूट पडायला लागली आहे. कुणाला धाकच राहिले नाही, उठाव सुटावून टिकली मारून जावा. नवरा साध्या इथं कीर्तन करायला वरायला येतंय काय करायचे काय, अनुभव पाहिजे ना. अनुभव आले अंगा अनुभवाने केली. तुका म्हणे चाकूने सांगेन माझा अनुभव आहे अंगे. माऊली तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आता आमचं काम संपलंय. आता पुन्हा पुढच्या वर्षी मी तुम्हाला तारीख देणार नाही, कुठं देणार नाही, कारण का आता काम संपलंय. म्हणून निवाडा सांगायला आलोय मी. आज बी आलोय निवाडा सांगायला, काय खरं काय खोटं कीर्तनकाराला बजावून सांगायचं. बा व्यक्तिगत कुणाची स्तुती, व्यक्तिगत कुणाची निंदा, व्यक्तिगत राजकारणाचा विषय कीर्तनात सांगू नकोस. देणग्या झपाट्याचा भाग दाखवू नकोस. आणि जे देईल ते इमानदारीने खिशात घालू, मोजीत बसू नको. तुम्हाला द्यायचं झालं तर हे तरी 8 दिवस तुमची सेवा करत, ह्यांना 10 सोडून 11,000 द्या, देव तुमचं कल्याण करील. आमच्याला जर तुम्ही पैसे जास्त द्या तर तुम्ही रे आया किडे पडून मरता. विठाला विठाला सांगायला आलो मी. कीर्तन होईल होतं नाही होणार नाही होणार, पण सांगाय आलो काय केलं असताना आपल्यावर आलेलं संकट, आलेले बालक आलेलं निंदन आलं असतील. अरे ठिल्लरपणाचा विषय झाला कीर्तन म्हणजे. कुणाचं कीर्तन लय भया बाबाने लय पोट पुसून हाशील तर कशाला आली ते कीर्तनाला. बिल्ला जे वाईट वाटलं पाहिजे की जितके दिवस आपले वायाला गेले, आपण साधनारूढ झालो नाही आणि कुठलंही साधन न करता गळ्यात माळ घातली थूत तुझ्या जिन्यावरती. विठाला विठाला सामान्यातल्या
आपल्या जीवाला परमार्थ म्हणजे उचित अर्थ प्राप्त होण्यासाठी साधू संतांनी हातकारून सांगितलं महाराजा, बजावून सांगितलं. ओ धर्म सर्व धर्माना भवता परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. असं साधन सांगा माऊली. आम्ही खेडेपाड्यातले येडे बागडे काही न करणारे निरक्षर लोक आहेत, पण परमार्थ करून आम्हाला देव भेटावा अशी इच्छा आहे. एक साधन सांगा. भीष्म उवाच जगत प्रभुं देव देव मनंतम पुरुषोत्तम सुवर्णाम सहस्रेण पुरुष सतो तितः. भगवंताचं नाव शिवाय कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही. या विन असता अनेक साधन. पण बहुतांश आष्टी तालुक्याला माहित नाही असं नाही, सगळ्याला माहित आहे. मदन महाराजाचे एक मित्र होते, त्यांचे चिरंजीव माझ्या बरोबर गेली 10 वर्षे आमचे मित्र होते. हा माणूस एखादा द्वादश सुद्धा कधी म्हणत नव्हता. मदन महाराजाचे मित्र बघा, मदन महाराजांकडे ऐकलं नाही, या पोटे आमचे मित्र आले म्हणायचे. गळ्यात माळ नाही काय नाही. साधू कृपा झाल्यावर परिणाम काय होता असतं, गावाचे कारभाऱ्यात त्यांचं नाव गेलं. विठ्ठला विठ्ठला. नुसतं कानावर जरी नाव नाही घेतलं, कानावर जरी ते नाव पडलं, नाम भगवंताचं पडलं, तर परिणाम जाणून त्याला हात लावा बोलल, आणि नेणून त्याला हात लावा गार लागल. बरोबर आहे नाही? काय बरोबर आहे? जाणून हात घाला पोळल, आणि नेणून हात घाला पोळल का गार लागल. बरोबर आहे ना? तसं तुम्ही ठरवून ऐका देवाचं नाव, म्हणून ऐका देवाचं नाव, न म्हणता कानारे देवाचं नाव. म्हणून दिंड्या काढल्या, ते नाम घेण्यासाठी काढल्या, लोकांचे खिसे कापायसाठी नाही काढल्या. इतका उतला आलाय बाबा, बाबा म्हणले की दिंडी बाबा तू काढ्या हो. खडक्या भरा निघाला, तुम्ही नाव घ्यायला निघालाय नाही. विठाला विठाला. आणि मग याचं खरं कोणतं खोटं करतं हे जगद्गुरु तुकोबारायला या अभंगाच्या माध्यमातून सांगायचे. उजळावाया आलो वाटा आलो म्हणतात. कुठं होते आम्ही वैकुंठवासी. शिकतो त्यांनी प्रश्न विचारायचा अभंगात, आणि उत्तर म्हणून तुम्ही प्रमाणे सिद्ध करायचं. याचं नाव कीर्तन आहे. अभंग राहतो आष्टीला कीर्तन चाललंय, पोत्रीला केलं पाहिजे. तुमचे गावकऱ्याचा मूर्खपण आहे. गावकऱ्या लागले उन्हात बसायला विनोद आचार्य वय हसिणारे. अरे जाळ झालाय हसिणारे लोकांचा. महाराज लोक हसित नाहीत, महाराज लोक बोध करून डोळ्याला दार लावतात. त्याचं नाव कीर्तन आहे. तुम्ही प्रश्न करा त्या अभंगाला, प्रश्नाचं उत्तर म्हणून तुम्ही लोकांना प्रबोध करा. लोक तुमच्यावर खुश होतील. आज नाही, उद्या नाही, परवा सवय लावा.
हे गचा समाजगिराचं कीर्तन लोकांना ऐकू नका आणि त्यांची कीर्तन घेऊ पण नका. विठाला गुरुने भगवान बाबाच्या कृपेने आता आयुष्य परमार्थात घातलं, पण हातात काय आलं तर हातात दमाटणाला कळत नाही. बुडतेही जन्म देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. मला सांगा, जग आणि तुम्ही वेगळेच का एकच आहेत? मोठ्याने बोला. जग आणि तुम्ही एकच आहेत का वेगळे वेगळेच आहेत? किती जणांना वाटतंय जग आणि मी एकच आहे? वरात करा. 2-3 जणच वाटते एकच आहे. वंदनी मराठी एक आहेत, कोणाकोणाला वाटते वरात करा. कशाला रे सत्य करतात? ज्याला सुरू डोकं नका ना बोलू. ज्याला वंदनी मराठी 2 वाटतात त्यांनी सत्य करायचे एवढं आहे का? आणि ज्याला वंदनी मराठी एकच आहे त्यांनी सत्य केल्याशिवाय राहायचं तुका म्हणे नाही जाती सवेकाम. तुका म्हणे नाही जाती सवेकाम. गजमुखी नाम होती है. गजमुखी नाम होती है. तुका म्हणे नाही जाती सवेकाम. तुका म्हणे नाही जाती तुमचा परिसर भाऊला म्हणणार आहे. आमचा बीड भागाचा परिसर बाबाला मानतो. बाबा आणि भाऊ दिसायला 2 आहेत, घासायला 2 आहेत? तुम्ही मोठ्याने उत्तर द्या. बाबा भाऊ दिसायला 2 आहेत, घासायला 2 आहेत? त्याला कीर्तन म्हणत्या. याचं उत्तर कळलं तर बसायचं, नाही तर भाजनेवाली की शब्द आडबाईनी धरली आज मी. विठाला विठाला. वृत्तीप्रभा करता शेवटच्या प्रकरणाचा पाठ घेऊन आलोय. अवघड बोलणार नाही, पण त्यातलं सांगितलं राहणार नाही. अवघड नाही सांगणार, सोपं सोपं करणार. मला सांगा, बाबा भाऊ 2 दिसतेत का आहेत 2? दिसायला 2 आहेत, असायला तसा हा सगळा समाज दिसायला अनेक रूपाने अनेक रंगरूपाने नटलाय, पण असायला मात्र एकच आहे. सर्व अखिल ब्रह्म आहे. कळत नाही कसं आहे? सर्व खलविदम ब्रह्म म्हटलेले एकमेव ब्रह्म आहे. बाकी गोष्टी नाहीत. जगाचा विचार केला, जगाची सोय कशी लावली? अनिर्वचनीय ख्याती लावली. दिसतंय म्हणून मानायचंय. वास्तविकता जग आहे का जनार्दन आहे? जनार्दन आहे, जग नाही. जगाचं दर्शन जनार्दनामुळे, अधिष्ठानाचं अज्ञान असल्यामुळे जग दिसलं. अधिष्ठानाच्या ज्ञानाने विशेष ज्ञानाने जगाची व्यावृत्ती होईल. डू यू अंडरस्टँड? समजलं का? समजलं ना? याचं नाव कीर्तन आहे. आणि कवा तुम्हाला कळायचं? समाजगिरा अजून बसा डोक्यावर नाच त्याला घेऊन असल्या हरामखोराला बंद करा, गावावर आणायचं. यांचा अभ्यास नाही, यांना फक्त चाली 10-5 येतात, 10-5 गौरव येतात, 10-5 विरोध येते. सासुरी बासुरी केली त्यात शेंबूड पाडा वाटलं झालं काय बासुरी दिले का विठाला. तुमच्यासाठी आम्ही आलो. कुठं होतो आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणाची. आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी. बोलिले जे ऋषी. सातभावे वर्ताया. सातभावे वर्ताया. धाडू संतांचे मार्ग. धाडू संतांचे मार्ग. येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते. 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 आले घर जावे उपकारासाठी कशासाठी साधू आले? भाऊने अवतार का घेतला? भगवान शंकराचा अवतार म्हणजे भाऊ. ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे
भगवान बाबा कशासाठी माणसाने कशासाठी उपकार करण्यासाठी तुम्हाला तुम्ही कोण आहे त्याची ओळख करून देण्यासाठी येथे उपकारासाठी आणि घर या वैकुंठी ज्यांचं वास्तव्य वैकुंठ म्हणजे आनंदामध्ये धर्ममान असणाऱ्या ठिकाण सोडून खाली आले अवतरी झाले म्हणजे खाली आले कलेक्टर आणि चपराशीचं काम करावं मोठी पण आहे कळत नाही साधूने असाधुत्व स्वीकारून जीव दशाला यावं आणि तुम्हाला मला बोध करावा विठ्ठला अरे रे रे साधूनी जो मार्ग दाखवला ना जाडू संतांचे मार्ग आदराने भरले जन उचिष्टाचा भागशील तुळशी जाडू संतांचे मार्ग ऋषी मुनींनी जे मार्ग सुखाचे मार्ग दाखवून दिले त्याच्यावरती मालिन्य आलं होतं कचरा काटे कुठे साचले होते ते बाजूला करून रस्ता सरळ करू यासाठी आम्ही आलो पण आम्ही फार विचित्र माणसं फार चॅप्टर माणसं मोडून या वाटा पुढीलाची सोय 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 आणि आपणच सन्मार्गातून दुष्मार्ग लोकांना प्रतिपादन करायचं तुम्हाला ऐकला नाहीत आपल्याकडे पण सब तीर्थ बारंबार गंगा सागर ऐकलं का तुम्ही ऐकलं ना सब तीर्थ बारंबार गंगा सागर एक त्या बाईला वाटतं बाया आपल्या गरिबीचे कवा काढायचं गंगा सागराला कधी जायचं होतं काय त्या गंगा सागरात गेलीच बाई ओटी संपली भरती आली तर तिथं तुझा दावा होईल इकडे यायचं कामच नाही तिथं न देव आहे न तीर्थ आहे ना काहीच नाही पण हे पोट भरे सब तीर्थ बारंबार गंगा सागर एकच भारी एकदाच भरती ओटी येते ना त्या समुद्राला वाळवंट मोकळं एकदाच होतं 14 जानेवारीला मध्ये होत नाही आणि त्यांनी याच्यावर काय केलं मोडोनिया वाटा पुढीलाची सोय तुमची सोय केली की या दिवशी जर गेला तर तुम्ही वैकुंठाला गेले तर फळ मिळतं आई आई राधा उदे बाबट थांबते हे लोक कर्ज काढून आणि त्याचे फीस भरतात आणि ते गंगा सागराला पालत पडत जातात पळत 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 एवढी समाधी तिथे ऋषीची त्याचं दर्शन मरणा मातीचे हाल होतात पण काही रे तिथं नाही पण भुलविणारा पाहिजे लोक भुलते भुलविणारा पाहिजे लोक याला म्हणायचं मोडोनिया वाटा पुढीलाची सोय रानात जाय घेऊन लोक रानात घुसायचे काम करणारे माणसं समाजात आहेत वारकरी माळकरी म्हणून घेऊन बुद्धिभोध करणारे माणसं राजकारणी आपल्या वारकरी संप्रदायात कार्य करतात पुढाऱ्याचे गट्टेची गट्टे घेऊन त्यांचे प्रचार करतात असे नालायक कुठे आपल्या वारकऱ्याच्या रूपामध्ये हिंडतात अशाना गावामध्ये कधी कथा कीर्तन प्रवचन द्यायचं नाही राजकारणी राजकारणी आणि वारकरी 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 तोच ज्याला जात नाही धर्म नाही पंथ नाही वारकरी ही त्याची जात आहे त्याला कथा कीर्तन विठाला विठाला सज्जनो वेदाने देवाने संताने
सुखाचे 4 रस्ते सांगितले. किती रस्ते सांगितले? सोपं सांगतो ना तुम्हाला. सुखाचे 4 रस्ते सांगितले. 4 रस्ते जर धरले तुम्ही तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. पहिला रस्ता आहे कर्म मार्ग, दुसरा रस्ता आहे ज्ञान मार्ग, तिसरा रस्ता आहे योग मार्ग, चौथा रस्ता आहे भक्ती मार्ग. कळले किती मार्ग आहेत? 4 रस्ते. 4 रस्त्यांनी जर परिपूर्ण तुम्ही चालत गेला तर सुखच पदरात पडेल, दुःख मात्र पदरात पडणार नाही. पण आहे तिथं कलियुगामध्ये पहिल्या 3 मार्गाला टीबी झालाय. टीबी काय झालाय? टीबी झालाय. अवघ्या वाटा झाल्या रस्त्यापैकी 3 रस्ते आउट ऑफ रेंज झाले. रेंज कसं तुम्हाला मोबाईलची रेंज गेली माणूस बोलतोय पण आपला आवाज त्याला जातोय. रेंज गेली. 3 रस्त्याची रेंज गेली. त्या नादीला पुन्हा कलियुगामध्ये त्या रस्त्याला फळ नाही. कोणतं? कर्म मार्ग एवढा कठीण आहे महाराजा. तुम्ही जेवायचं कर्म करता. जर भाकरी लागली तर डाव्या हाताने घेता का नाही? भाकरी डाव्या हाताने घेतली तर ते ताटच पूर्ण फेकून द्यावं लागतं, तेव्हा अन्न चांगलं होतं. नाही तर दूषित अन्न खाऊन रोग होतो. आता आपल्याला माहित होतं की जेवताना पाणी उजव्या हाताने प्यायच्याऐवजी डाव्या हाताने पिलं आपण तर दारू प्यायला जे पाप होतं ते त्याला पाप होतं. जमल का आता तुम्हाला? त्याच्यामुळे याच्या नादी लागायचं. की डेट बार झालेले आणि डेट बार झालेल्या गोळ्या खाल्ले तर काय होतंय? माणूस पाटकून मरते. डेट बार झालेल्या गोळ्या फेकून द्या, खायच्या नादाला लागू नका. कर्म मार्ग. ज्ञान मार्ग. ज्ञान सांगणं सोपं आहे पण ज्ञान अंगावर बांधणं अत्यंत कठीण आहे. मला सांगा, देह म्हणजे तुम्ही का आत्मा म्हणजे तुम्ही? मोठ्याने उत्तर द्यायचं. देह म्हणजे तुम्ही का आत्मा म्हणजे तुम्ही? बाबा तुम्हाला विचारतोय मी. नरड बाहेर यायची तुम्हाला तुमच्या गाड बनी बरं. विठाला विठाला काही किंमत नाही द्यायला. ते साधन आहे परमार्थाचं. हे नाशवान याच्या नादी लागू नका. त्यात जो अविनाशी आत्मा आहे तो म्हणजे तुम्ही आहेत. विठाला विठाला अधिकारी त्याला म्हणायचं ज्याचा विवेक, वैराग्य, शमदम, षट संपत्ती आणि मोक्षता ज्याच्याजवळ आहे त्याचं नाव अधिकारी. आणि तो अधिकारी सांगणारा असावा लागतो. कीर्तन करणारा तो अधिकारी असतो. की भामटे 4 अभंग 2.5 गवळून 3 चाली त्यातल्या ऐका नवरा सांडे काय का ग तुझं समजली काय स्वतःला? बिल्लाची पुत्राची काय समजली स्वतःला? आमच्या घोडाला तुला कुणी अधिकार दिला? इथं पाहिजे जातीचे डेऱ्या गाबाळ्याचे योगाच्या वाटा निघाले का सोबटा दुःखाचा ते शेर वाटा भागाला मांडी घालून बसता येणार. त्यांनी योग कशाला करायचा? कलियुगात आलो तूप सोडून द्या पण तेल सुद्धा शुद्ध नाहीये. त्या बाबाने उपकार केले. त्याचा गुरु बी आहे ज्याला मी गणेश शिकला तो तुकाराम मुंडे.
आणि असलाच माणूस पुढं आणि सगळ्या जगाचा अधिकारी व्हा, बाकीची बटके पटापटा मरून जावा. योग मार्ग तुमचं आमचं काम नाही, ते डील बाजार. आणि शेवटचा जो मार्ग आहे ना, भक्ती मार्ग, भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे बाबा, येणे जाणे खेपा येणे एकची खंडती. ज्ञानोबराने खूप सुंदर ओवी धड धडोनी महिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावशी अभंग निधाम माझे. धड धडोनी म्हणजे वेळ करू नको, कल करे सो आज कर, आप कर, असं ठरवा माझ्या कीर्तनापासून. कीर्तन ऐकायचं शास्त्र शुद्ध, भंगार कीर्तन ऐकायचं नाही. भंगार सांगायला सुरुवात केली की सगळ्यांनी उठून जय विठ्ठल म्हणायचं, निघून जायचं. आई राजा उदी निश्चिती झाली पाहिजे त्या कीर्तन करायची. करा तुम्ही, यांच्या हाताची गोष्ट आहे. जर कुणी काही म्हणलं तर माझं प्रमाण सांगा, यांनी सांगितलं मला. तू अभंग सोडून जर बोलत असशील तर तुला माफ करणार नाही. मी पहिल्या चरणावर बोलतोय बरं का, अभंग सोडा नाही विठ्ठला विठ्ठला. वेदाने ऋषीने जे मार्ग दाखवून दिला त्याच रस्त्याने गेले. वेद मुनी मार्गे गेलो, वेद मुनी मार्गे गेलो, मार्गे चालिलो, एके 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 मार्गे चालिलो. वेद मुनी मार्गे गेले, एके मुनी चालिलो, एके मार्गे चालिलो, एके मार्गे चालिलो. वेद मुनी गेले, एके मार्गे चालिलो, एके मार्गे चालिलो, एके मार्गे चालिलो. म्हणून उघड बोलिलो. सावकार आहे, सावकार. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत अवघे निरसलो, त्याची मुनी मार्गे ज्ञानोबरायांचं प्रमाणे. ज्ञानोबरायांतात आम्ही त्या ऋषी मुनींच्या मार्गाने जात आहोत, दुसऱ्या मार्गाने आम्ही जात नाही. मार्गी बहुता मार्गी बहुता कोटी काही हा निवाडा केला जगद्गुरु तुकोबाराने. काय निवाडा केला? दोन मार्ग आहेत, एक प्रपंचाकडे जाणारा मार्ग आहे आणि दुसरा परमार्थाकडे जाणारा मार्ग आहे. प्रपंचाकडे जर तुम्ही रस्ता धरला
संसार दुःख मूळ चौकडे नाही रात्र दिवस संसार दुःख संसार दुःख प्रपंच मिथ्या आहे का सत्य आहे का खोट आहे तुम्ही उत्तर द्यायचं आता हे जे नादी लागलं तर कीर्तन प्रपंच मिथ्या आहे सत्य आहे का खोट आहे नक्की सांगा हा? हा? खोटा खोटा म्हणा आता वांजवायचं वर्ग खोट आहे दिसत नाही पण संसार दिसतोय ना तर निश्चित त्याला सोन्यात तारा पांढऱ्या पाठी चालला कचेरीला दिसतोय का नाही सांगा संसार खरा आहे खोटा आहे का मिथ्या आहे खोट्या सांगा घाबरू नका घाबरू अरे तुम्हाला सांगण्यासाठी मी जीव धरलाय गेलो होतो मी आलोय तुमच्यासाठी आलो हे करायला सांग खरं सांगून मग बंद करायचं तुम्हाला नाही खरं सांगायचं मिथ्या म्हणायचं काय म्हणायचं मिथ्या हे दिसतं परंतु नसतं संसार दिसतो परंतु तो नाही झाला प्रपंच आहे प्रब्रह्मरूप प्रपंच झाला होता तो सबळ मिथ्या वार्ता मिथ्या आहे ते आणि वाजवायचं वर्ग मिथ्या नसून खोट आहे का दिसलं कधी काळ आहे का गोर आहे का लंगडे का आंधळ आहे का डुतर आहे कसलं आहे दिसलंच नाही नाहीच नाहीच वाजवायचं बरोबर नाहीच आणि संसार आहेच आहेच दुरीवर सर्प दिसलाच पण मग राहिलं नाहीच नाहीच काट्याच्या आणि बरोबर तिने गावं माहिती ना मला बारवडनाथांचं विठाला विठाला एक रस्ता मिथ्या आहे दुसरा रस्ता सत्य आहे हा जगद्गुरु तुकोबाराने आणि पहिल्या चरणामध्ये कीर्तनात चिंतन आहे का जास्त कळत नाही याचं सूक्ष्म चिंतन तुमच्या पुढे मांडायचे आम्ही कीर्तनकारला शिकवणारे गुरुजी मी मग सर होतो हेड सर होतो हायस्कूलला बीड जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी म्हणून काम केलंय पण मी गुरुजी हा शब्द माझ्या गुरुरे भगवान बाबांनी मला नाव मी 9वीला असताना दिले आणि 9वीला असताना त्यांच्या आईबाबांनी माझं कीर्तन करायला लावलं तेव्हापासून गुरुजी मी कळते मी अधिकारी होतो पण मी लिहिलं होतो जाधव गुरुजी शिक्षणाधिकारी प्राथमिक लिहायचो मी
एकदा शिव आले म्हणले गुरुजी क्या बात आहे, म्हणलं सबका बाप होता है साहब, सबका बाप मेरा बाप कौन है, मला मेरा बाप भी गुरुजीच है, मैं कब बोलूंगा, मैं जब तक तुम शराब पीते है ना तब तक नहीं बोलूंगा तो विठाला विठाला उजळावया आलो वाटा, उजळावया म्हणजे वाटा होत्यात, असलेलं उजळतं का नसलेलं उजळतं, मोठ्याने बोलू द्या, तुम्हाला बायका धाके काय केलं आणि आमच्या म्हातारी आता एवढं जर बायकडे भेटते तुम्ही आम्हाला कानाचा दाग झालाय, डोळ्याचा दाग झालाय, मोठ्याने ना उत्तर असलेलं उजळतं का नसलेलं उजळतं, असलेलं उजळतं म्हणजे मलिन झालंय त्याला चांगलं घासणी असली की ते चकाचक होतं. तसं तुकोबारा म्हणतात वाटा अगोदरच आहे, सुखाच्या देवप्राप्तीच्या वाटा ऋषी मुनीने वेदाने आधीच सांगून ठेवल्या, वेद अनंत बोलीला अर्थ ऐकता साधीला, अनंत वेदामध्ये वरच सांगितले, पण एकनिष्ठ देवाचं नाव गाणं हा महामार्ग तुमच्यासाठीच वेदाने सांगून ठेवला. विठाला विठाला पहिला भाग आहे खोट्यात खोट, ठीक आहे का, पहिला भाग कोणता, खोट्यात खोट काय, खोट्यात खरं, खऱ्यात खोट आणि खऱ्यात खरं, अशी चार भागाचं चिंतन करायचं जे विठ्ठल म्हणायचं. बघू आता किती वेळ लागतोय. विठाला विठाला खोट्यात खोट काय आहे सांगता येतं मला, काय खोट, खोटा संसार शास्त्रे निवडीला, 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 पाहिजे साक्षीला सद्गुरु, संसार खोटा आहे हे पटविण्यासाठी सद्गुरूची संगत पाहिजे, सद्गुरू विना ही गोष्ट करणार नाही. मी किती कीर्तनात तुम्हाला पटवून द्यायचे प्रयत्न केले तरी मी तुमचा सद्गुरू नाही, तुम्ही माझे शिष्य नाहीत, पण सद्गुरूला जर ही गोष्ट विचारली संसार खोटा कसा आहे, तर अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे संसार दिसला, अधिष्ठानाच्या विशेष ज्ञानाने संसाराचा लय होतो, बाध होतो, म्हणून संसार खोटा आहे. कळलं? जनावरांनी खूप सुंदर होईल त्याच्याबद्दल, फुटोनी पडे जव, फुटोनी पडे जव, मृग वाढवी हाव, ते न म्हणे मायेव रोहिणीचे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि डोंगराच्या कपाराला काळ भोर झळ्या करतात, उन्हाच्या उखारामुळे झळ्या निर्माण होतात. त्या हरणाचं भ्रम काय होतो, ते काळभोर पाणी आहे, ते खरं पाणी गढूळ पाणी म्हणून पेत नाही, तिकडं काळभोर पाणी म्हणून पळत सुटतं. पाणी का पाण्याचा वास आहे, संसारात सुख आहे का सुखाचा वास आहे, बायको म्हणजे सुख आहे का सुखाचा वास आहे, बायको हे सुख आहे का सुखाचा वास आहे. अरे चला ना माझ्यासाठी तुम्ही काय लागेल विठाला विठाला संसार हा सुखाचा भास आहे, भ्रम आहे. हे ज्याला कळलं तो सुटला, त्याचा परमार्थ सिद्धीला गेला. हे ज्याला कळलं नाही, शेंबडक मासे कुठे जाते. कालच मात्र तुला लय आले तर बोलले ते स्वभाव तसा आहे, काल काशी तर बसला विठाला पण ते खरं पाणी मिळतं का नाही. तसं संसारात खरं सुख कधीच नाही.
माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडवे नायका पुढाया वाचुनी काय वापरण्यासाठी गुरुजींनी कीर्तनात काय सांगितलं तर गोष्ट कोणाला लक्षात राहिली पाहिजे. जनक राजाला एकदा स्वप्न पडलं. जनक माहिती आहे ना, कोणाचा बाप कोणाचा बाप कोणाचा बाप जनक राजा कोणाचा बाप कुणाचा हा टाळी वाजवून टाळी वाजवली काय सीतामाईचा बाप जनक राजा. त्यांना राजा जनक हे विजयी होते, ज्ञानी पुरुष होते महाराजा. राजा होता पण ज्ञानी होता. आता त्या राजाबद्दल बोलायलाच नको. हे लहान लहान लेकराला गोळ्या घालताची आवला मारून कसं फटाफटा येतं गोरगरमीच्या लेकराला गोळ्या घालतात म्हणजे याची लाजा गेली काय बेसरा म्हणजे हाना येणार नाही कोण जाऊन गेला. आपला विषय जर नसला तर लेकरं लोकांचे गरीबाचे लेकरं गेले हो आणि त्यांना गोळ्या घातल्या नालाय का नाही. विठाला विठाला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात राजा भिकारी झालाय. त्यांच्या पाठीमागे पिसाळ कोलं लागले आणि कोल्याने पिंडरी कडात फोडली. रक्तबंबाळ पिंडरी झाली जनक राजाची. खिशात हात घातला तर रुपये नाही. वैद्याकडे जायचं, पैसे पाहिजेत ना पट्टी करायला, मला पट्टी करायला. याला पैसे मागते त्याला पैसे. 17 जणांच्या घरी हिंडले पण कोणी पैसा दिला नाही. इतक्यामध्ये आणि कुणीतरी मोठ्याने आवाज केला आणि त्यांची झोप उडाली, जागे झाले. बघतो काहीच नाही. बरं कोलो नाही, जोखम नाही, भिकारी. मी राजा असताना स्वप्नात भिकारी झालो. विद्वानाची सभा बोलली आणि सांगितलं स्वप्नातला खरा मी गादीवर बसलो ते खरं कोणतं खरं एवढं सांगा. नीट ऐकावर का मी प्रमाण कशात दिले. खरं कोणतं खोटं कोणतं. स्वप्नातलं खरं का मी आता गादीवर बसले ते खरं. सगळ्या विद्वानाला हा प्रश्न विचारला परंतु एकालाही उत्तर देता आलं नाही. या अलीकडे वशिलेबाजी होती पण त्या काळी वशील सगळ्याला जेलमध्ये टाकलं त्यांनी. तुम्हाला उत्तर देता येत नाही, फुकट आम्ही तुम्हाला पोषितो. वरण भात त्याच्यावर गावरान घ्यायचं, तुपाचा माल तुम्हाला खाऊ घालतो, तुम्हाला उत्तर देता येत नाही. तुम्ही काय आतापर्यंत काय जेवले का उत्तर देता येत नाही. मग सगळे जेलमध्ये टाकले. एक विद्वान पंडित परगावाला गेला, त्याचं नाव कोहोड होतं. काय नाव होतं? कोहोड. हा कोहोड विद्वान होता. त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव अष्टवक्र. इतकं विद्वान होतं ते पोरग. बाप पाठ करत असताना ते आईच्या पोटात वाढत होतं. 8व्या महिन्याचा गर्भ होता त्याचा. बापाची चूक झाली वेदाचा मंत्र म्हणताना त्या अष्टवक्राने आतूनच सांगितलं बाबा ह नाही म्हणायचं हा म्हणा. रागाला अरे तू अजून जन्माला यायचं, गर्भात राहूनच मला शिकवतो माझा बाप होतो. तो 8 ठिकाणी वाकडा होशील. जन्माला आला गोष्ट खरी ठरली. ती मुलगा 8 ठिकाणी वाकड, त्याला अष्टवक्र नाव ठेवलं गेलं. त्याच्या कानावर गेलं की आपल्या बापालाही उत्तर देता आलं नाही जनक राजाच्या प्रश्नाचं. त्यालाही जेलमध्ये टाकलं. तो धावतच गेला. जनक राजाची सभा भरलेली होती, मंत्रिमंडळ बोललेलं होतं, चर्चा चाललेली होती. तितक्यात हा पोरगा त्या भागदार तोफदारा तिथं जवळ गेला. मला आत सोडा. अरे तो 8 वर्षाचा आहे, तुला कोण आत येऊ देईल. नाही म्हणले जनक राजाच्या प्रश्नात उत्तर द्यायचे. हसायला आले ते भागदार. मोठ्याला त्यांनी जेलमध्ये टाकले. तू तीच वर्ग आपल्याला काय उत्तर द्यायचे. शेवटी जनक राजाला त्या भागदार तोफदार एक 8 वर्षाचं पोरग 8 ठिकाणी वाकडे ते तुमच्या प्रश्नात उत्तर देऊ इच्छिते, सोडू का. जनक राजा त्यांना होतं सांगा सोडा. ते आत गेल्याबरोबर सगळी सभा हा 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 करू राजासहित हसली सगळी. कशाला पाहू. ते 8 ठिकाणी वाकडे त्याला पाहू. ते गप उभं राहिलं. सगळे गप झाले तर हा एकटं मोठ्याने हा 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 करून हसला. राजाला राग आला. अरे आम्ही हसलो त्यावेळी तू गप राहिला, आता एकटा काय हसला. मला हसलो याच्यासाठी मला वाटलं ही विद्वानाची सभा आहे. मला काय वाटलं ही विद्वानाची सभा आहे. म्हणजे मग कुणाची सभा आहे ही. चांभाराची सभा आहे. कुणाची सभा आहे तुम्हाला
तुम्हाला चमड्याचं कळतं माझं वाकड्या ठिकाणी 8 ठिकाणी वाकडं एवढं तुम्हाला कळलं, बाकी मी काय चीज आहे तुम्हाला नाही कळलं. विचारा राजाला, सांगा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी घेऊन आलोय माझ्या बापाला मुक्त करायचे. राजाने विचारलं स्वप्नातलं खरं का जागृतीतलं खरं? त्यांनी सांगितलं स्वप्नातलंही खोटं आणि जागृतीतलंही खोटं. निवडा आहे का? तुम्ही जे भोगताय ना संसार हाही खोटा आणि स्वप्नात तुम्ही रात्री श्रीमंत झाला होता तेही खोटं. विठ्ठल 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 मी रात्री झोपेमध्ये स्वप्न पडलं 3 वाजता मी काकड्याला उठत पाहिजे. 2:30 वाजता मला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामधून फोन आला मोदीचा. हॅलो जाधव गुरुजी, आय एम स्पीकिंग. बोला बोला साहेब बोला. मी कंटाळलोय, हे आमच्या हातून भल्या चुका झाल्यात. एखादा राजीनामा झालाय, दुसऱ्याचा नियम होतो ते ऐकत नाही. मला आता नको हे पद, तुम्ही सांभाळा हे पद. आता अर्ध्या हातून पिवळी झालेली आहे माणसं. आता एक फिगर निवडून तुझं पंतप्रधान मी लगेच टॉयटच बायकोला उठलं. इस्त्रीचे कपडे, सफारी कार्ड, अमुक कार्ड आहे, इस्टर्न पावडर हँड करून घरासमोर विमान उतरलं. मला आतमध्ये नेलं आणि लगेच विमानाने उड्डाण केलं आणि दिल्लीला उतरलं. तिथं सांगायच्या तिन्ही सैन्याचा प्रमुख असतो ना जनरल, अरे जाधव गुरुजी गेले, जय हिंद. कुठाची वेळ आली माहिती का? एवढा बहुमान मला एका मास्तरला कुठाची वेळ आली माहिती का? आणि दोन्ही लोक दोघांनी धरले मला आणि त्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायच्या अगोदर डाग चावला आणि मी फिगर खाताय त्या फटक्या चालून पाय बाहेर आला. बघतो काही राजा मृग वाढवी हाव ते न म्हणे मायव रोहिणीचे. या मर्गजळासारखं हे स्वप्नातली गोष्ट आहे. विठाला विठाला जे देखणीचे सकळ ते जाणीचे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवी वराचे. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून खोट्यात खोटं काय असेल तर खोट्यात खोटा संसार आहे, सत्तित्व आहे. आता खोट्यात खरं काय? देह खोटा आहे आणि जीव खरा आहे. जीव हा देह ब्रह्मतांश आहे. ममाई वंश जीव लोक जीवभूत सनातना मला षष्टा इंद्रियानी प्रकृती स्थानिक. खऱ्यात खोट्यात खरं काय? जीव खरा आहे आणि देह खोटा आहे. आता खऱ्यात खोट माया खोटी आहे. आता मी उरकून घ्यायला ना, माया खोटी आहे आणि ब्रह्म काय आहे? खरं आहे. आणि खऱ्यात खरं काय आहे? खऱ्यात खरा देव आहे आणि त्यातही त्या पुढं देवाचं नाव खरं आहे. सत्य साच विठोबाचे बरे सार 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 विठोबा नाम तुझे सार. खऱ्यात खरं काय असेल तर देवाचं नाव खरं आहे. माझ्या मायबापानं काही नाही कीर्तनातलं कळलं तर दररोज येताना राम राम म्हणा, जाताना राम राम म्हणा, काम करताना मध्ये राम राम म्हणा. जाईल भव श्रम सुख होईल दुःख, जाईल भव श्रम सुख होईल खोट्यात खरं काय, खऱ्यात खोटं काय, खऱ्यात खरं काय याचा निवाडा तुम्हाला मी स्पष्ट सप्रमाण उदाहरणासहित पटवून दिला. आता मला सांगा,
खरं खोटाचा निवडा कोण करू शकतं? नीट ऐका मी काय बोलते ते प्रश्न जर का कीर्तनकाराचे प्रश्न उपस्थित करता आले पाहिजे तरच कीर्तनाचा अभंग सुटतो. या अवघातीला त्याचं ज्ञान नसेल काही बनवत बसतील कुठेही काही सांगत बसतील कळत नाही. दुसरा प्रश्न यांचा कुणाला अधिकार आहे खरं आणि खोट ठरवायचा? पहिलं देव, दुसरं संत, तिसरं वेद. तिघाशिवाय चौथ्याला अधिकार दिलेला नाही. माझे गडी कोण कोण माझे गडे माझे गडे माझे गडे अनन्य शरण केला ते देवाचे गडी आणि जे संसाराला अनन्य शरण झाले ते देवाचे विरोधक. ते देवाचे विरोधक कळत नाही. निवाडा करतो देव करू शकतो. नंबर 2 संत निवाडा करू शकतो. काय करतात? संत निवाडा करू शकतो. तुका म्हणे दळणी खडे निवडी धडधडे. दळणापेक्षा खडे निवडावा तसं संत खरं काय खोटं काय आता हातात मोजून दिलं. संसार खोटा आहे संत आपल्या हातात सांगतात आणि परमार्थ ब्रह्मसत्य आहे आणि जगन मिथ्य आहे असं संताचा निवडा आहे. विठ्ठला एकदा हिरण्यकशिपूचे पुत्र भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूचा वध केला भगवंताने. भक्त प्रल्हादाला गादीवर बसवला राजे झाले. त्यांचा जो पुत्र प्रल्हादाचा पुत्र आणि त्यांचे गुरुवर्यांचे मुलं हे एकत्र खेळत असत. खेळता खेळता काय झालं लहान मोठे होऊन वाद झाला त्यांच्यात कोरामध्ये. कोणामध्ये? तू लहान का मी लहान, तू मोठा का मी मोठा. आता ऋषीचं पोरग म्हणलं मी तुझ्या बापाचा गुरु, माझा बाप तुझ्या बापाचा गुरु आहे म्हणजे मी मोठा आहे. प्रल्हादाचा पोरगा म्हणला माझा बाप राजा आहे, माझा बाप सगळ्यात मोठा आहे म्हणून मी मोठा. शेवटी दोघांची कटकट सुरू झाली. राजाकडे ते भांडण चालून आलं. ठरलं असं होतं निवाडा करताना जो कनिष्ठ ठरत त्यांनी फाशी घ्यायची. जो लहान ठरत काय घ्यायची फाशी घ्यायची आणि जो मोठा ठरत त्यांनी शांत राहायचं. शेवटी प्रल्हादाकडे भांडण आल्यानंतर आपल्या पोराची बाजू ऐकून घेतली, ऋषीच्या पोराची बाजू ऐकून घेतली. शांत चित्ताने निवाडा केला. कोणी? संत प्रल्हाद आहे. प्रल्हाद राजा जरी होता ते काय होते? संत भक्त होते. निवडा असा केला की ऋषी हे आपले गुरु आहेत. गुरु राजापेक्षाही मोठा असतो म्हणून राजाचा मुलगा मोठा आणि आपलं ऋषीचा मुलगा मोठा आणि राजाचा मुलगा छोटा. म्हणून बा तू माझा मुलगा जरी असला राजाचा मुलगा जरी असला तू कनिष्ठ आहे. बाबा मला फाशी घ्यावं लागेल, तू फाशी घे, मला त्याचे काही घेणं पण निवडा करताना मी मात्र तू करताय ना मोह मला दाबता येणार नाही. याचं नाव संताशिवाय खऱ्या खोट्याचा निवडा होऊ शकत नाही. शेवटी त्या ऋषीच्या पोराने माघार घेतली. सांगितलं बाबा आम्ही आता मोठी ठरवता मोठ्याने कुणाचं ऐकायचं, मोठ्याचं कुणी ऐकायचं कनिष्ठाने. तुम्ही याला शिक्षा माफ करून टाका हे आमचं म्हणणं आहे. माफ करून टाकली प्रल्हादाने. सांगायचं तात्पर्य संत निवडा करू शकतात खऱ्या खोट्याचा. नंतर वेद विश्व अनादि ठाव येथे नियंता ईश्वर राव. चावडी न्यायाने व निवडी वेदू. वेदाला दुसऱ्याचं प्रमाण लागत नाही. वेद अपौरुष्य आहेत. अपौरुष्य म्हणजे भगवंताच्या मुखातून निर्माण झालेले, त्याला दुसऱ्याचं प्रमाण लागत नाही. स्वतः प्रामाण्य आहे आणि म्हणून वेदाचा निवाडा योग्य असतो. तिघा जणाला आणि निवाडा करण्याचा अधिकार. नंबर 1 कोण? देव. नंबर 2 संत आणि नंबर 3 वेद. या तिघाला निवाडा करण्याचा अधिकार आहे. त्याला निवाडा करण्याचा अधिकार नाही ज्याच्या बुद्धीमध्ये भ्रम असतो, प्रमाद असतो, विप्रलिप्सा असते आणि कर्णपाठव असतो. हे 4 दोष ज्याच्या बुद्धीचे त्याला निवडा करता येत नाही. विठाला याला देह म्हणजे मी का आत्मा म्हणजे मी
वेळेचा अजून वेळ लागला नाही, त्याचा भ्रमच गेला नाही. भ्रमाने माणूस आज्ञानी म्हणतं ना, अज्ञानामध्ये माणूस चुकतो आणि चुकल्यानंतर दुःखाशिवाय पदरात काही पडत नाही. म्हणून भ्रम नसला पाहिजे, बुद्धीत भ्रम असता कामा नये. आहे मी कोण करावा विचार, हो मी कोण आहे याचा विचार करावा. मला सांगा, भगवान पांडुरंग पंढरीच्या विटेवर उभा आहे का कुठल्याही हृदयाच्या विटेवर उभा आहे? भगवान पांडुरंग पंढरपूरच्याच विटेवर उभा आहे का तुमच्या आमच्या विटेवर उभा आहे? देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, मन पुंडलिक आवरून धरा. ते पुंडली जसं थांबला तसा देव तिथं थांबलाय, तसं मनरूपी पुंडली याचं ताब्यात आहे, तिथं देव उभा आहे विटेवरती. विठाला विठाला एकदा एक ब्राह्मण आणि श्रावणाचा मास असल्यामुळं पोती सांगण्यासाठी जंगलातून चालले होते. परंतु वाघाने शिकार हेरली, त्या ब्राह्मणाचा काटा काढा आणि आपली भूक भागवी. शेवटी ती घंटा होती, ब्राह्मण घंटा घेऊन चालली होती. ती घंटा माकडं उचलायचे, मुग वाजीत बसायचे. गावात आव पसरली, पोखरी सगळ्या पोखरी गावात झालं. वनव्याच्या वस्तीवर झाले, वाल्याच्या वस्तीवर झाले, भूत निघले जंगलात, घंटी वाजीत आहे हा दिशा. लोक सगळे घाबरून गेले. शेवटी एक नास्तिक शिक्षक होता, तर मला मी येतो भूताची भेट घेऊन, काय देतं मला, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही चांगली भेट घेऊन या. ते गेला, त्याला माहित होतं घट्टी वाजीत आहे. ते 2 पिशव्या फुटाने नेले आणि ते माकड घंटी वाजीत होते, तिने पाहिला ते फुटाने ते असे उदाळे त्याने असे ते घंटी दिली फेकून, माकडाने फुटानेकडे धावले ना. त्या शिक्षकांनी घंटी घेतली, तर वाजीत गावात यायला सगळे गावाचे लोक दरवाज्यावर हात घोटले. अरे बापरे म्हणजे मास्तरांनी तो भूतच गावात आणले. सगळं गर्भगळीत गाव झालं, थर कापायला लागलं. मला सांगा, भ्रम होता का भूत होत? संसार भ्रम आहे का भूत आहे? संसार हे भ्रम आहे, तो आम्हाला झालेला. संसारात मरेपर्यंत सुख नाही, पण सुखाचा भास मात्र नक्कीच आहे. हो, मला सांगा, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं की नाही? पण त्याला पाणी चिकटलंय का? पाहिलं कधी तपासून? वाटतं नाही, पण पाणी देव आता सूर्यवाला गत झाला असं. हा भ्रम आहे आणि हा भ्रम ज्याच्या बुद्धीत आहे त्याला निवडा करता येत नाही. नंबर 1. नंबर 2, प्रमाद. चुका ज्याच्या बुद्धी करते त्याला निवडा करता येत नाही. 10 जणाला निवडा करता येत नाही. ते दस जानांती धृतराष्ट्र निबोधनात मत्त, उन्मत्त, प्रमत्त, श्रांत, बुभुक्षित, भीती, कामी, लुब्धस्य, त्वरणस्य आणि ते 10 लोकाला आणि काय करता येत नाही, निवडा करता येत नाही. विषय मोठा लाभ आहे, मी सांगत बसत नाही. 10 जण निवडा प्रमाद आहे, बुद्धीमध्ये दोष आहे, तेव्हा निवडा करता येत नाही. नंतर विप्रलिप्सा, ज्याच्या बुद्धीत फसविण्याची बुद्धी आहे. परवा काय झालं, नगरला एक जाहिरात लावली, जुन्या मोटरसायकली, जुन्या जीपा आणून द्या, नव्या येऊन द्या. मोजकी तिकीट फाडण्यात आले. एक 500 तिकीट वाटत झाले. आम्ही जाऊ तिकीट सगळी संपली होती, आमच्या वाट्याला आलोच नाही. ज्यांना आलं ते दुसऱ्या दिवशी लगेच गुरुवारी तिची सोडत होते, त्याला नवी जीप. आमच्या जीपीला पाणी सुटून आम्ही इकडं फक्त हबप, पण आम्हाला वाटलं आम्हाला फुकट. दुसऱ्यांदा पुन्हा जाहिरात केली बट्याला, 2,500 तिकीट फाडण्यात येतील. आता मोटरसायकल दिली तरी जीप देऊ आणि जीपनी तरी जीप देऊन टाकायची जाहीर केलं. आणि 2,500 म्हणता 2.5 लाख तिकिटाची वाटप झाली. आणि रातोरात सभोगवळा घालून बोर्ड काढून फरार झाले. आणि दुसरी तिकीट घेऊन गेलो, आई राधा उदे गेला ना गेला ना पळून. काय करतात असं फसविण्याची याची बुद्धी आहे, त्याला निवडा करता येत नाही. कर्ण पाठव ज्याचे इंद्रिय कामातून गेले त्यालाही निवडा करता येत नाही. उजळा बाया आलो वाटा खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा, खरा खोटा निवारा.
तुकोबा हे खरा खोटा निवाडा एवढं सखोल चिंतन तुम्ही कसं काय सांगता मला सांगा ना, मला जरा संशय वाटायला लागला. त्याचं उत्तर दुसरं बोलविले बोला तुकोबाला साधा काही प्रश्न विचारला. तुकोबाला तुम्हाला एवढं कळतं कसं कशामुळं? तुकोबाला म्हणतात मला काही कळत नाही. माझा जो धनी भगवान पांडुरंग आहे माझ्याजवळ आहे. बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. माझा सांगणारा माझा बोलविणारा चाले हे शरीर कोणाच्या बा सत्य कोण बोलविते हरिवीन. आपल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत भगवान परमात्मा मला बोलितो. मंजुळ सांगते गातसे गाणी शिकविता धनी वेगळाची. ती कुठला गोड असा आवाज करते पण ते तिचा आवाज नाही, तो आवाज शिकवणारा वेगळाच आहे. तसा हा निवडा जो मी मला खरा पटायचा केला तो धनी विठ्ठलाने केला माझा नाही. बरोबर तुकोबरा तुम्ही जेव्हा निवडा केलाय याच्यात काय संशय? तरी मनी नाही शंका तरी मनी नाही तरी म्हणे नाही शंका बळे का स्वामीच्या. मी जे निर्णय दिलाय तुम्हाला खरं काय आणि खोटं काय ते माझ्या मनाने बोललो नाही. विठ्ठल भगवान परमात्मा माझ्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं आणि मग त्यांनी सांगितल्यामुळे तो खोटा कसं सांगल? तरी म्हणे नाही शंका. माझ्या मनात बिलकुल शंका नाही. मी सांगितलेला निवाडा केलेला खराच आहे, त्यात काही बदल नाही, शंका नाही. तरी बळे स्वामीच्या बलवान चिंतनामुळं मला कुठलीही शंका नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कुठलं तरी काहीतरी ललट गबाळ विषय आम्ही मांडत नाही. शेवटचं चरण तुका माने नाही आम्हा, तुका माने
पुढे गबाळे विचार चालत नाही किंवा मोकारपणा बोलणं आमच्याकडे चालत नाही. जोवरी तोवरी सोबतीला गारा, नीट आहे का प्रमाण? जोवरी तोवरी सोबतीला गारा, गारा कळतो ना, तोपर्यंत ते गारा चमचम करतात. जोवरी नाही प्रकाशाला हिरा, हिरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गारा चमक्यात, हिरा आला की गारा गार झाल्या. जोवरी तोरी दीपतील शोभतील दीपिका, ते दिवे कुठेपर्यंत न उगवत आहे का भास्कराशी, सूर्य जोपर्यंत उगत नाही तोपर्यंत चल 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 चल, सूर्य मला की आई राजा. जोवरी तोवरी सांगतील संतपणाच्या गोष्टी, ओ बाजार गेला करायचं. जोवरी तोवरी सांगतील संत, आम्ही हो आमचा आश्रम आहे, आमच्याकडे 100 पोरं उजळण्यासाठी गोळा केले का? लोकांच्या जीवावर काय लावलंय हे? गोळा करू नका असं आमचं म्हणणं नाही, पण लुटू नका लोकांना. पोरा कुणा फी घ्यायची आणि लोक पुन्हा पुन्हा वर्गाने आई राधा तुमचं काय म्हणू आता. जोवरी तोवरी संतचा मान नाही, पण संत होतो येईल बंद करा. जोवरी तोवरी सांगतील संतांच्या गोष्टी, जब नाही भेटी तुम्ही या सगळे. एकदा काय झालं, चिंतामणी देवाला वाटलं तुकोबराची फार ख्याती झाली, भेटायला बोलावं. तुकोबराकडे आपण कळलं, बामणाला त्रास देण्यापेक्षा आपणच जाऊ म्हणजे देवाच्या घरी, चिंतामणी देवाच्या घरी निघले तुकोबा. गेले पण तो यांची पूजा चालली होती, जाऊन बसले वस्त्रीवर. पूजा झाल्यानंतर ते बाहेर आले, म्हणजे तुकोबा केव्हा आले? म्हणजे तुम्ही वांग्याला पाणी देत होते तेव्हा आले. कुठं पाणी देत होते? हे पूजा करीत होता गणपतीचं, पण मन मात्र वांग्याच्या पाणी गेलो होतं, वांग्याला पाणी घालीत होतं. लाजलं बाबन तुकाराम महाराज, तुम्ही दृष्ट हो, तुम्ही वांग्याला पाणी देत असताना मी इथं आलो बघा. तुकाराम महाराज सांगितलं, आता तुम्ही जेवले? बरोबर, ठीक आहे. म्हणजे मी जेवतो म्हणले, पण तुमच्या गणपतीला बोला की माझ्या पांडुरंगाला बोला, 2 ताटं वेगळे आणि आपल्या लोकांना 2 ताटं वेगळे करा, वाढा म्हणजे. वाढलं अन्न, पांडुरंग येऊन बसले, पण गणपती चिंतामणी देवा बोलावा, गजनाशी बोलवा, तुझे ताटी वा भोजन तया. देव म्हणे म्हणजे चिंतामणी, देव म्हणे अशी कशी ख्याती, आज अहंकार आहे अति नागविलो, मला अहंकाराने मी आता जर्जर झालोय, माझ्यावर काय शक्ती, गणपती कसा येईल म्हणे. तुकाराम म्हणतो क्या म्हणे, तुमचे देवा सुकृते आणि न त्वरित गणपतीशी कोरियाशी. त्यावेळेस गणपती गेला कुठं, तर समुद्रात त्यांचा भक्त बुडाला होता, त्याला काढण्यासाठी गणपती समुद्रात गेला होता. तसाच गणपती आला, ताटावर बसला, खारं पाणी वाहवलं, गणपतीचं सणात पाहिलं तर खारं वाहू लागलं. ताट वाढ, अन्न संपत होतं, पांडुरंगाच्या पात्रावर संपत होतं, गणपतीच्या पात्रावर संपत होतं, पण दिसत मात्र नव्हतं. ते पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याची काम नाही, तुकया सवे भेटी. संतपणाचं जर शान काय असेल तर तुकाराम महाराजांची बराबरी करायची, मग संत नावाची उपाधी लावली. तोपर्यंत नाही, नका जाऊ आड राणे, ऐशी गर्दती पुराणे. आलेली सेवा गुरुने भाऊंच्या चरणी आणि तुम्ही सगळे माता पितांच्या चरणी समर्पित करत असताना मला वाटलं नव्हतं की मी 2 तास उभा राहील, पण भाऊ बाबांची किमिया महाराज आहे, ही संतांची शक्ती असते. इतका जर्जर झाल्या शरीर बरोबर 2 तासाला 10 मिनिटं कमी आजपर्यंत मला उभा केलं. त्यांची कृपा आणि तुमचे पुण्य हे कामाला आलं. देव करो तुमचं, देव कल्याण करो. कीर्तन करत असताना जगाईने मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न केले, कारण का माझा जीव तुटतो की खरं कळवा लोकांना. पट्याच्या नदी लागून करमणुकीचं कीर्तन, करमणुकीचं साधन नाही, कीर्तन सुखाचं साधन आहे, आणि सुखासारखंच ऐकावं, सुखातच प्राप्ती व्हावी यासाठी आमचा 8 तास आहे. तर आमच्या काय बाबा तुम्ही घेत नाही, देत नाही, काय एवढं तडकीने बोलतो आम्ही? त्याचं कारण आहे महाराजा. खरं सांगणारे माणसं फार मोटार म्हणले करायला का? खरं सांगण्याला कोणाची गरज नाही. आम्ही ना तुमच्या पैशात मिळते, ना तुमच्या अन्नात मिळते, ना तुमच्या नारात मिळते, ना तुमच्या हारात मिळेल. लावला तो बुका ना तो बुक्या मारा, चालू आम्हाला काय येणं देणं कधी लावून येणं. झालेली सेवा तुमचे सगळे संत सज्जन शांत चित्ताने कीर्तन ऐकलं त्यावेळेस सगळ्यांचे आभार. आणि विशेष करून आमच्यावर टाळकरी मंडळी, गायक मंडळी आणि पक्वाच्याचं तर उतरून जावं असं मस्त पक्वा धन्य तुझी माता पिता कळते.
आणि तुम्ही सप्रमाण साथ केली त्यामुळे तुमच्याही पाठीशी माझे लाख लाख शुभेच्छा. देव तुमचं कल्याण करो एवढी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करून पुनश्च आपल्या सगळ्याचे आभार व्यक्त करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विठ्ठल जय 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 विठ्ठल.